तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं असून त्यांना आणखी 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला आरक्षण देण्याचं आवाहन केलं। या सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याची पोरं आयुष्यभर विसरणार नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले। दरम्यान राज्य सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावत असल्याचा आरोप देखील जरांगे पाटलांनी केलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, खरं तर आणखी 1 दिवसाची मुदतवाढ जरांगे पाटलांना देण्यात आलेली आहे, काय सविस्तर अपडेट? नक्कीच मेघना, 1 दिवसांची मुदतवाढ जी आहे ती जरांगे पाटलांना देण्यात आलेली आहे। सध्या मनोज जरांगे पाटील आराम करतात, मात्र एकंदरीत जर बघितलं तर काल रात्री नंतर त्यांना आतापर्यंत कोणी भेटायला आलं नाहीये। मात्र आता जसं सकाळ होईल तसं सगळे परत नेते त्यांना भेटायला येण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर विखे पाटील यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते की आम्ही जरांगेंची चर्चा करायला तयार आहोत, त्यामुळे जर जरांगे आमच्याशी चर्चा करायला तयार आहेत तर आम्ही देखील चर्चा करणार आणि इतर कोणालाही या सगळ्या प्रकरणात लक्ष घालायचं काही गरज नाहीये असा टोमणा देखील त्यांनी लक्ष्मण हाकेंना मारलेला पाहायला मिळाला। एकंदरीतच जर बघितलं तर सध्या मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आलेले आहेत। गणपती उत्सवाचे उत्सवाचे दिवस आहेत आणि जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात मुंबईत आल्याने काल मुंबईमध्ये खोडंबा झालेला पाहायला मिळाला होता। त्यामुळे काही अटीशर्ती ज्या आहेत त्या अधिक तीव्र करत जरांगेनं आजच्या आंदोलनाची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आजचं आंदोलन नेमकं कसं होतंय ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण आज देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळणार असल्याचा हवामान खात्याने देखील अंदाज दिलेला आहे। त्यामुळे एकीकडे पाऊस, दुसरीकडे गणपती बाप्पाचा उत्साह, त्यातच केंद्रीय मंत्री अमित शहा देखील मुंबईत येणार आहेत आणि या सगळ्याचा असर जो आहे तो वाहतूक कोंडीवर देखील पडू शकतो। त्यामुळे आजची नेमकी स्थिती काय असणार आहे आंदोलनाची हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखीन आता उद्याची दिली। माझं म्हणणं आहे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळावं सरकारनं आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं। अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद आहेत जणू, म्हणजे कदरून जावत मराठ्या मुंबईतून। परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे यायला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही। मग तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत, तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले। अरे सरकार गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले। ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं। लय हाल आहेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री, आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हाल आहेत, किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू। लय अवघड आहे, तुम्ही ते जाण ठेवा। ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेले नाही आहेत, वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार, आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय। आमचं काम थोडं हे संवाद सरकारशी करायचं, त्यांना मराठीची गरज असली ते नसल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना। त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी, आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला। आमची खेड्याची भाषा, आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या, धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं, तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला। बॅनर व्हायरल व्हायला लागलं। महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत, म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते। उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात, कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही। जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो, पाण्याचं काय नाही।
पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू, घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. तर या